तुम्ही कधी आकाशात ढग पाहिला आहेत? अगदी काळं ढग, जेव्हा एकदाच येतात आणि पाऊस सुरू होतो, पण काही वेळा ते फक्त गडगडाट करतात, विजा चमकवतात आणि आपल्याला वाटतं आता तर मोठं संकट येणार आहे. 7.5 म्हणजे असंच काहीतरी. हे आकाशातलं वादळ आपल्या राशीवर येऊन बसतं. संकट, मानसिक अशांतता, नोकरीचे प्रश्न, आरोग्य, पैसा, सारं काही एकदम गडद होतं. पण हे वादळ कायमचं नाहीये. शनी म्हणजे शिस्त, शनी म्हणजे कर्माची परीक्षा. आपण जे पेरलंय त्याचीच उगम पद्धती शनी आपल्याला दाखवत असतो. पण तो शिक्षा द्यायला येत नाही, तो आपल्याला योग्य बनवायला येतो. जर तुम्ही मीन राशीचे असाल आणि अलीकडे तुमच्या आयुष्यात एक विचित्र शांतता आहे, एखादी अशी शांतता जिच्या आड थोडीशी घबराट आहे, तर समजावं शनीने तुमच्याकडे पाहणं सुरू केलंय. होय, मीन राशीवर सध्या शनीची 7.5 सुरू आहे आणि ही काळरात्र 3 टप्प्यात तुमचं जीवन बदलवणार आहे. शनी हा कर्माचा न्यायाधीश, जो प्रत्येकाच्या चुकांची नोंद ठेवतो आणि वेळ आल्यावर फळ देतो, तेही योग्य प्रमाणात आणि काटेकोरपणे. शनीचं आगमन म्हणजे तुमच्या जीवनात तपश्चर्या, परीक्षा आणि परिवर्तन यांचा काळ. आणि मीन राशीसारख्या भावनाशील राशीसाठी ही परीक्षा अधिक खोलवर असते. पण या काळात आपण घाबरण्याऐवजी शनीची सेवा, उपासना आणि त्याग या मार्गाने शनीला प्रसन्न करू शकतो. आज आपण मीन राशीच्या लोकांनी शनिवारी करण्यासारखे कोणते उपाय आहेत जे 7.5चा त्रास कमी करण्यास मदत करू शकतील ते जाणून घेणार आहोत. प्रथम, शनिवारी लवकर उठावं. अर्थातच सूर्योदयापूर्वी उठून पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करून मन शुद्ध ठेवावं. मनात ओम नमः शिवाय किंवा ओम शम शैनेश्वराय नमः याचा जप करावा. काळ्या रंगाचे कपडे परिधान करावे, कारण हा रंग शनीचे प्रतीक आहे. तो गुरुत्वाकर्षणासारखा सर्व नकारात्मक ऊर्जा ओढून घेतो. ज्याचं मन स्थिर आहे, जो नम्र आहे, संयमी आहे, त्याच्याकडे शनी वळतो. आणि म्हणूनच या दिवशी अहंकार करू नये, मनात जराही गर्व असायला नको. या दिवशी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तिळाचं तेल अर्पण करावं. त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर तेल सोडावं आणि हे करताना मनात ओम शम शैनेश्वराय नमः या मंत्राचा सातत्याने जप करावा. या मंत्राचा जप कमीत कमी 108 वेळा जरूर करावा. शक्य झाल्यास दिवसभर शनी महामंत्र किंवा शनी कवच ऐकावं किंवा पठण करावं. त्यानंतर एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे काळ्या कुत्र्याला पोळी खायला घालणं. काळं कुत्र शनीचं वाहन मानलं जातं. विशेषतः जर तुम्हाला कोर्ट कचेरीचे खटले, शत्रूंचा त्रास किंवा व्यावसायिक धोके जाणवत असतील, तर शनिवारी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी किंवा गूळ सातू द्यावं. त्याचबरोबर शनिवारी शमी वृक्षाचं दर्शन घ्यावं. शमी वृक्ष हा शनीशी निगडीत आहे. त्याच्या पानांना नमस्कार करून शमी शमी ते पापांनी हा मंत्र म्हणावा. शमीच्या पानांनी शनिदेवाला स्पर्श करून अर्पण करावं. शनीच्या कृपेसाठी त्याग आणि सेवा अत्यंत महत्वाचं असतं. शनिवारी जर एखाद्या गरीब माणसाला अन्न, कपडे किंवा औषधं देता आली तर ते सर्वात प्रभावी उपाय मानले जातात. विशेषतः नेत्रहीन, वृद्ध, विधवा किंवा रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तींना मदत करावी, कारण शनी गरिबांमध्ये आहे असं म्हटलं जातं. मीन राशीच्या जातकांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा खूप असते, पण शनी या ऊर्जेला थेट परीक्षेत टाकतो. म्हणून शनिवारी मौन धारण करणं हा सुद्धा एक उपासनेचाच भाग आहे. शक्य असेल तर एका वेळच्या जेवणावर राहावं आणि गरज नसलेल्या गोष्टींपासून दूर राहावं. जर तुमच्या जन्मकुंडलीत शनी द्वितीय, चतुर्थ, अष्टम किंवा 12व्या स्थानात असेल तर त्या व्यक्तींनी शनिवारी तिळाचा उकडलेला भात, काळ्या उडदाची खिचडी किंवा काळ्या तिळाचे लाडू गरिबांना वाटावे. हा उपाय धनहानीचा धोका कमी करतो आणि कर्जबाजारीपणाच्या दोषापासून सुटका देतो. नीलाजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्चरम हा शनी स्तोत्राचा श्लोक शनिवारी सकाळी आणि सायंकाळी म्हणावा. जिथे शक्य असेल तिथे भजन, हनुमान चालीसा किंवा शनिवारची व्रतकथा ऐकावी. शनीचा अजून एक उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे. पण शनिवारी फक्त झाडाच्या मुळाशीच जल सोडावं, त्याला स्पर्श करू नये.
अखेर मीन राशीच्या लोकांनी मनावर नियंत्रण ठेवणं हेच खरं शनीचं समाधान आहे. या 7.5च्या काळात तुम्हाला आयुष्यातले खरे मित्र, खऱ्या शत्रूंची ओळख होईल. तुम्हाला हळूहळू वेगळं करणं, एकटं करणं ही शनीची पद्धत आहे. पण त्या एकटेपणात शांती मिळते आणि त्या शांतीतून बळ निर्माण होतं. म्हणून घाबरून जायची गरज नाही. ही 7.5 आहे, शिक्षा नाही, ती शुद्धी आहे. आणि जो स्वतःला शुद्ध करतो त्याला शनी राजा बनवतो. श्री शनी देवाय नमः या मंत्रात श्रद्धा ठेवा, सातत्य ठेवा, निस्वार्थता ठेवा. मग शनी तुमचं जीवन बदलवेल, तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन येईल. तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न तुम्ही लिहू शकता. त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान, उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.